नमस्कार, मी रेनू. चला आज आपण शिकूया डबल झिपर पर्स किंवा पाऊचही म्हणू शकता. डबल झिपर पर्स किंवा पाऊच. रेडीमेड पाऊचपेक्षा आपण हँडमेड पाऊचमध्ये वेगवेगळे चेंजेस करू शकतो. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणे आपण स्टिच करू शकतो आणि साडीवर मॅचिंग आपण बनवू शकतो. त्यामुळे हँडमेड पाऊच नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने साईड पॉकेट कसं बनवता येईल हे मी तुम्हाला दाखवले आहे. बॅग टिकण्यासाठी म्हणजे आपली जास्त दिवस बॅग टिकण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ती ट्रिक नक्की तुम्हाला फायद्याची ठरेल. सोप्यात सोपी पद्धत मी दाखवली आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्याकडे किती कपडा आहे यावर डिपेंड करतं का तुम्हाला उंची आणि लांबी किती घ्यायची आहे. माझ्याकडे एवढा तुकडा पडलेला होता, त्यामध्ये मी तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवते. आपल्याला पाहिजे तेवढे मेजरमेंट मिळाल्यानंतर कपडा एकसारखा कट करून घेतला. आता इथे मी 5x9 ते 9.5 इतकं माप घेतलं आहे. तुम्ही 5x10, 6x10 किंवा 11 असंही माप घेऊ शकता. पुन्हा एकदा मेजरमेंट दाखवते. 9.5 ते 9.25 इतका रुंदीला भरला आहे आणि उंचीला 5 इंच असं कपडा घेतला. उरलेला कपडा कट करून घेतला. येथे मी स्पंजचा वापर केला आहे. तुम्ही कॅनव्हासही वापरू शकता. तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल किंवा नवीन शिकाऊ असाल तर तुम्ही तांदळाची गोणीचाही वापर करू शकता. त्याची फिनिशिंग खूप छान येते. आता मी मेन फॅब्रिकच्या मापात थोडं अर्धा 1 इंच जास्त स्पंज आणि अस्तरचा कपडा घेतला आहे. सर्वात पहिले मी अस्तर, मग स्पंज आणि मेन फॅब्रिक ठेवून चारही बाजूला शिलाई करून घेते. शिलाई करताना काळजी घ्यायची आहे. जशी जशी तुम्ही शिलाई करत जाता तसा तसा कपडा एका बाजूला खेचला जातो. आता हा कोणाकोणाचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जेव्हा आपण स्पंज आणि कपडा जेव्हा स्टिच करतो तेव्हा स्पंज एका बाजूला कपडा ओढतो आणि जास्तीचा स्पंज एका बाजूला येत चालतो. जेव्हा शेवटची शिलाई करतो पॅक करताना तेव्हा तिथे चून पडते. आता हा प्रॉब्लेम किती जणींना आला आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण चारी बाजूला शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. शेवटची शिलाई करताना मी दाखवते त्याप्रमाणे कपडा पूर्ण एका बाजूला करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जी एअर असेल ती बाहेर निघून जाईल आणि आपली फिनिशिंग छान येईल. आता अशा प्रकारे मी सर्व एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेते. व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी एक ट्रिक सांगणार होते ती मी आता सांगते आहे की पूर्ण शिलाई करून झाल्यावर आपल्याला खालच्या बाजूला शिलाई टाकायची आहे. मी दाखवते तशी आपल्याला शिलाई करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की ही शिलाई तुम्ही आधी पण करू शकत होता कपड्याला, पण तेव्हा फक्त कपड्याला शिलाई केली गेली असती. तर जेव्हा आपण मोबाईल किंवा हेवी सामान ठेवू तेव्हा कपड्याची शिलाई निघण्याचे चान्सेस असतात. शिलाई तशीच असते पण कपडा शिलाईमधून सुटतो. त्यामुळे कपडा, स्पंज आणि अस्तर या सगळ्यां मिळून जर शिलाई केली तर त्याची शिलाई पक्की होते आणि कपडा विरण्याची शक्यता कमी होते. साईडच्या भागाला कट दिला आणि कट दिल्यानंतर पुन्हा एकदा मी शिलाई करून घेते आहे, जेणेकरून अस्तर पॅक होईल. दाबटीप टाकून घेऊया. आता आपल्याला साईड पॉकेट बनवायचे आहे. त्यासाठी मी एका साईडला 1 ते 1.25 इंचावर एक शिलाई करून घेते. शिलाई करून झाल्यावर कात्रीने कट करायचे आहे. आपल्याला तिथे चैन जोडायची आहे, जेणेकरून आपलं साईड पाऊच तयार होईल. मी चैन जोडून दाखवते. सीध्या भागावर सीधी चैन ठेवायची. थोडी चैन पुढे ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे, कारण की जेव्हा आपण 1 ते 1.25 इंचाची जी पट्टी कट केली आहे ती जोडताना आपली चैन मागे पुढे होते. म्हणून आपल्याला थोडी एक्स्ट्राची चैन पुढे सोडायची आहे. एक बाजूची चैन जोडून झाल्यानंतर आपल्याला दाबटीप टाकायची आहे आणि दाबटीप टाकून झाल्यावर 1 ते 1.25 इंचाची पट्टी आहे ती आपल्याला जॉईंट करून तिलाही दाबटीप टाकून घेऊया. दाबटीप टाकून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचे जे धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आहे. मी व्हिडिओत दाखवते तसे तुम्हाला रनर टाकायचे आहे.
मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला अस्तर जोडायचे आहे. पर्सच्या उलट्या बाजूने आपल्याला वरच्या टोकापासून तर पर्सच्या मिडलपर्यंत शिलाई करायची आहे. आता तुमचा जर अस्तरचा कपडा हा सिल्की किंवा पातळ असेल तर तुम्ही त्याला जो मिडलला कपडा येणार आहे, मधल्या बाजूला जो कपडा येणार आहे, तेथे तुम्ही गोट वाळून घ्यायचा आहे. कारण की मी थोडा जाड कपडा घेतला आहे पॅन्ट पीसचा, त्यामुळे याचे धागे निघणार नाही. तुमचा जर कपडा पातळ असेल तर तुम्हाला गोट वाळून घ्यायचा आहे, मगच तुम्हाला शिलाई करायची आहे मधल्या भागाला. तसंच साईडनेही आपल्याला पॉकेट पॅक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं पॉकेट रेडी झालेलं आहे. किती इझी पद्धतीने मी पॉकेट कसं जोडता हे दाखवलेलं आहे. जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आता आपण पर्सची मेन चेन जोडणार आहोत. सेम याच पद्धतीने आपल्याला चेन जोडायची आहे. थोडी एक्स्ट्रा पुढे ठेवूनच आपल्याला ही पण चेन जोडायची आहे. चेन जोडून झाल्यावर एक्स्ट्राची चेन कट करून घेतली आणि दुसराही भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता आपण चेन खोलून घेऊया. पुन्हा एकदा चेनला दापटीप टाकून घेऊया, जेणेकरून चेन खोलताना आपला तो एक्स्ट्राचा कपडा रनरमध्ये अटकणार नाही, यासाठी दापटीप करून घेऊया. दोन्ही बाजूला मी दापटीप करून घेते. दापटीप टाकून झाल्यानंतर आपण रनर टाकूया. तुम्ही इथे दोनही रनर टाकू शकता, कारण की एक रनर खराब जर झाले तर दुसरे रनर आपल्याला वापरता येते. हे रनर पुन्हा दुसऱ्या बाजूने काढून मी पुन्हा एकदा रनर इन्सर्ट केले आहे, कारण की आपली चेन दोन्ही बाजूला लॉक होईल आणि आपल्याला शिलाई करायला सोपे जाईल. आता आपण पर्स उलटी करून घेऊया. पर्स उलटी करून झाल्यावर एकसारखं फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि चेनचे दोन्ही टोकं वरती पकडून आपल्याला साईडने शिलाई करायची आहे. दोन्ही बाजूला शिलाई करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला. आता अर्धा ते 1 इंचाची आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि डबल फोल्डमध्ये आपल्याला शिलाईला पॅक करायची आहे, जेणेकरून आपली बाहेरूनच काय बॅकची आतल्या बाजूनेही फिनिशिंग छान येईल. चेनचे रनरही निघणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला समजेल आणि तुम्ही करू शकाल. आता आपण पर्स सरळ करून घेऊया. फिनिशिंग कशी वाटते आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ बघत आहात, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागात पोहोचला आहे. थँक्यू.